एका अत्यंत महत्त्वाच्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या घटकावर बोलणार आहोत. रक्त. आपल्याकडे शरीरविज्ञान आणि शरीरशास्त्रावर आधारित काही उत्तम माहिती आहे आणि याच्या मदतीने आपलं उद्दिष्ट आहे की रक्ताची रचना, त्याची वेगवेगळी कामं आणि त्याच्याशी जोडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं. म्हणजे फक्त माहिती नाही, तर त्यामागचं लॉजिक समजून घेऊया. अगदी बरोबर. रक्त म्हणजे फक्त लाल पाणी नाहीये बरं का. ते एक जिवंत, सतत काम करणारं प्रवाही ऊतक आहे. म्हणजे एक प्रकारचा द्रव अवयवच म्हणता येईल. ते कसं काम करतं, त्याचे घटक काय आहेत आणि त्यांचे एकमेकांशी नातं, त्यांचं संतुलन किती नाजूक आणि महत्वाचं आहे, यावर आपण आज बोलूया. मस्त. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. रक्त नक्की करतं तरी काय आपल्या शरीरात? तर रक्त म्हणजे आपल्या शरीराची काय म्हणतात त्याला ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. ते ऑक्सिजन पोचवतं फुफ्फुसांकडून पेशींपर्यंत. आपण खाल्लेलं अन्न पचल्यावर जी पोषक तत्व रक्तात येतात ती सगळीकडे पोचवतं. हार्मोन्स म्हणजे शरीराचे संदेशवाहक, त्यांना पण जिथे जायचं तिथे हेच नेतं. उष्णता पण शरीरात सगळीकडे सारखी ठेवण्याचं काम करतं. आणि संरक्षणाचं पण काहीतरी काम करतं ना? हो, नक्कीच. ते रोगजंतूंशी लढणारे घटक म्हणजे पांढऱ्या पेशी आणि रक्तस्राव झाला तर तो थांबवणारे घटक म्हणजे प्लेटलेट्स आणि क्लॉटिंग फॅक्टर्स यांना पण वाहून नेतं. साधारणपणे आपल्या शरीराच्या वजनाच्या सुमारे 60% भाग रक्ताचा असतो. म्हणजे समजा 70 किलोची व्यक्ती असेल तर तिच्यात अंदाजे 5 ते 6 लिटर रक्त असतं. बापरे, 5-6 लिटर! आणि हे रक्त आपण ऐकतो की 2 मुख्य भागांनी बनलेलं आहे. प्लाझ्मा नावाचा द्रव भाग आणि त्यात तरंगणाऱ्या रक्तपेशी. बरोबर? अगदी बरोबर. रक्ताचा साधारण 55% भाग हा प्लाझ्मा असतो. हा थोडासा फिकट पिवळसर रंगाचा द्रव असतो आणि यात 90-92% तर पाणीच असतं. पण उरलेल्या 8-10% भागात खूप महत्वाचे घटक विरघळलेले किंवा तरंगत असतात. अच्छा, या 8-10% मध्ये काय काय असतं मग? यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्लाझ्मा प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिओजेन ही मुख्य नावं आहेत. याशिवाय यात इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे क्षार असतात, सोडियम, पोटॅशियम वगैरे. मग आपण खाल्लेल्या अन्नातून शोषलेली पोषक तत्व, ग्लुकोज, अॅमिनो ॲसिड्स, शरीरात तयार झालेले टाकाऊ पदार्थ जसे की युरिया जे किडनीकडे पाठवले जातात, हॉर्मोन्स आणि अगदी थोडे विरघळलेले वायू पण असतात. या प्रोटीनचं काम काय आहे? अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिनबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगाल का? हो, नक्कीच. अल्ब्युमिन हे सगळ्यात जास्त प्रमाणात असणारं प्रथिन आहे, जवळपास 60%. त्याचं मुख्य काम म्हणजे रक्ताचा ऑस्मोटिक दाब सांभाळणं. ऑस्मोटिक दाब म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं की ते रक्तातील पाणी रक्तवाहिन्यांमध्येच धरून ठेवतं. ते बाहेर ऊतींमध्ये जास्त झिरपू देत नाही. जर अल्ब्युमिन कमी झालं ना तर पाणी ऊतींमध्ये साठू लागतं आणि सूज येते. अच्छा, समजलं. आणि ग्लोब्युलिन? ग्लोब्युलिनचे पण अनेक प्रकार आहेत. त्यातले काही अँटीबॉडीज म्हणून काम करतात, ज्यांना इम्युनोग्लोब्युलिन म्हणतात. हे आपल्या प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्वाचे आहेत. त्या बाहेरून आलेल्या जंतूंना ओळखतात आणि त्यांच्याशी लढतात. काही ग्लोब्युलिन इतर गोष्टींचं वहन करतात, जसे की काही हॉर्मोन्स किंवा खनिजं. आणि तिसरं महत्वाचं प्रोटीन म्हणजे फायब्रिनोजन. हे रक्त गोठायला मदत करतं. ओके. आणि तुम्ही म्हणालात की प्लाझ्मामधून काही काढल्यावर सिरम मिळतं. हो, प्लाझ्मामधून हे फायब्रिनोजन आणि इतर रक्त गोठवणारे घटक काढून टाकले की जो पिवळसर द्रव उरतो त्याला सिरम म्हणतात. लॅब टेस्टसाठी अनेकदा सिरम वापरतात. आणि ते इतर घटक जसे इलेक्ट्रोलाइट्स, पोषक तत्व, त्यांचं काय? कॅल्शियम वगैरे हे स्नायूंच्या आकुंचनासाठी, नर्व इम्पल्स म्हणजे मज्जातंतूंच्या संदेशवहनासाठी आणि शरीराचं ॲसिड बेस बॅलन्स टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. पोषक तत्व, ग्लुकोज, फॅट्स, अमिनो ॲसिड्स हे पेशींना ऊर्जा देतात आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी लागतात. टाकाऊ पदार्थ जसे युरिया हे रक्त किडनीकडे घेऊन जातं, जिथे ते फिल्टर होऊन मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे प्लाझ्मा फक्त पाणी नाही तर एक मल्टीटास्किंग द्रव आहे. अगदी. आणि रक्ताचा पीएच पण अगदी काटेकोरपणे सांभाळला जातो बरं का. तो साधारण 7.35 ते 7.45 असतो, म्हणजे थोडासा अल्कधर्मी. यात थोडा जरी फरक पडला तरी शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे झालं प्लाझ्माबद्दल. आता येऊया रक्ताच्या उरलेल्या 45% भागाकडे, म्हणजे रक्तपेशींकडे. या सगळ्या पेशी एकाच ठिकाणी तयार होतात का? हो, जवळजवळ सगळ्या रक्तपेशींची निर्मिती आपल्या हाडांच्या आतल्या भागात होते, ज्याला लाल अस्थिमज्जा किंवा रेड बोन मॅरो म्हणतात. या प्रक्रियेला म्हणतात हिमोपोएसिस. आणि विशेष म्हणजे लाल रक्तपेशी,
सगळ्या प्रकारच्या पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स या सगळ्या एकाच प्रकारच्या मूळ पेशींपासून म्हणजे स्टेम सेल्सपासून तयार होतात. अरे वा, म्हणजे एकच फॅक्टरी आहे सगळ्यांसाठी. हो, अगदी तसंच. प्रौढांमध्ये ही फॅक्टरी मुख्यत्वे छातीचं हाड, स्टर्नम, बरगड्या, कवटी आणि कमरेच्या हाडांमध्ये पेल्विस जास्त सक्रिय असते. लांब हाडांच्या टोकांना पण असते. आणि रक्तपेशींचे मुख्य प्रकार कोणते सांगितलेत तुम्ही? 3 मुख्य प्रकार आहेत. लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल्स और इरिथ्रोसाइट्स, पांढऱ्या रक्तपेशी, व्हाईट ब्लड सेल्स और ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स और थ्रॉम्बोसाइट्स. चला तर मग लाल रक्तपेशींपासून आरबीसीज सुरुवात करूया. ह्या सगळ्यात जास्त असतात ना? यांची संख्या अब्जावधींमध्ये असते. त्यांची रचना पण खास आहे. त्या दोन्ही बाजूनी किंचित चेपलेल्या असतात, म्हणजे बायकॉन्केव्ह डिस्क्स. आणि महत्वाचं म्हणजे त्या पूर्ण वाढल्यावर त्यांच्यात केंद्रक नसतं. केंद्रक नसतं? त्याचा काय फायदा? 2 मोठे फायदे आहेत. एक म्हणजे केंद्रक नसल्यामुळे आतमध्ये हिमोग्लोबिनसाठी जास्त जागा मिळते. आणि दुसरं, त्या जास्त लवचिक होतात. अच्छा, लवचिक कशासाठी? कारण त्यांना आपल्या शरीरातल्या अगदी बारीक केसांसारख्या रक्तवाहिन्यांमधून कॅपिलरीज पण जायचं असतं. तिथे त्या स्वतःचा आकार बदलून वाकून सहज जाऊ शकतात. आणि त्यांचा तो चेपलेला आकार वायूंच्या देवाणघेवाणीसाठी जास्त पृष्ठभाग सरफेस एरिया देतो. आणि त्यांचं मुख्य काम ऑक्सिजन वहन करणं, बरोबर? हिमोग्लोबिनमुळे. एका हिमोग्लोबिनच्या रेणूत 4 लोखंडाचे अणू असतात आणि प्रत्येक अणू एका ऑक्सिजनच्या रेणूला बांधला जातो. म्हणजे एक हिमोग्लोबिनचा रेणू 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतो. जबरदस्त. आणि एका लाल पेशीत किती हिमोग्लोबिन असतं? अंदाजे 28 कोटी रेणू. त्यामुळे एका लाल पेशीची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता खूप जास्त असते. जेव्हा हिमोग्लोबिनला ऑक्सिजन जोडलेला असतो, ऑक्सिहिमोग्लोबिन, तेव्हा रक्त चमकदार लाल दिसतं. जेव्हा ते ऑक्सिजन सोडून देतं, तेव्हा रक्त थोडं गडद जांभळट लाल दिसतं. आणि हे हिमोग्लोबिन ऑक्सिजन सोडतं कधी? म्हणजे पेशींना देतं कधी? जिथे ऑक्सिजनची गरज जास्त असते आणि पातळी कमी असते, म्हणजे आपल्या उतींमध्ये, तिथे हिमोग्लोबिन ऑक्सिजनला सोडून देतं. तसेच जिथे कार्बन डायऑक्साईड जास्त असतो किंवा तापमान जास्त असतं, जसं व्यायाम करताना स्नायूंमध्ये, तिथेही ऑक्सिजन सुटण्याची प्रक्रिया सोपी होते. या लाल रक्तपेशींचं आयुष्य किती असतं? आणि त्या मेल्यावर त्यांचं काय होतं? त्यांचं आयुष्य साधारण 120 दिवसांचं असतं. कारण त्यांच्यात केंद्रक नसल्यामुळे त्या स्वतःची दुरुस्ती करू शकत नाहीत किंवा विभाजन करू शकत नाहीत. जुन्या किंवा खराब झालेल्या पेशी मुख्यत्वे प्लीहा म्हणजे स्प्लीन आणि यकृतामध्ये, लिव्हरमध्ये असलेल्या मॅक्रोफेज नावाच्या पेशींकडून मोडून काढल्या जातात. अच्छा, मग त्यातील हिमोग्लोबिनचं काय होतं? लोह वाया जातं का? नाही. शरीर खूप कार्यक्षम आहे. त्यातून निघणारं लोह म्हणजे आयन पुन्हा नवीन हिमोग्लोबिन बनवण्यासाठी वापरलं जातं. उरलेल्या भागाचं हिम बिलिरुबिन नावाच्या पिवळ्या रंगद्रव्यात रूपांतर होतं, जे यकृतातून पित्तावाटे बाहेर टाकलं जातं. ओके. आणि नवीन लाल पेशी बनण्याची प्रक्रिया एरिथ्रोपोएसिस कशी कंट्रोल होते? त्यासाठी काय लागतं? रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की आरबीसी बनवण्याला तयार होणारी प्रक्रिया प्रमुखपणे किडनीतून होते. नवीन लाल रक्तपेशी बनण्यासाठी 2 विटॅमिन्स खूप महत्वाचे आहेत, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड. हे DNA संश्लेषणासाठी आवश्यक आहेत. आणि ही प्रक्रिया कंट्रोल करण्यासाठी एक हॉर्मोन आहे, एरिथ्रोपॉयटिन किंवा EPO. हे मुख्यतः किडनीमध्ये तयार होतं. किडनीमध्ये? त्याचा काय संबंध? जेव्हा शरीराला किंवा किडनीला जाणवतं की रक्तात ऑक्सिजन कमी आहे, याला म्हणतात हायपॉक्सिया, तेव्हा किडनी जास्त EPO तयार करते. हे EPO रक्तावाटे अस्थिमज्जेत जातं आणि तिला जास्त लाल पेशी बनवण्याचा संदेश देतं. जास्त लाल पेशी म्हणजे जास्त ऑक्सिजन वहन क्षमता. म्हणजे ऑक्सिजन कमी झाला की EPO वाढतं, लाल पेशी वाढतात. ऑक्सिजन नॉर्मल झाला की EPOची निर्मिती आपोआप कमी होते. ही एक नेगेटिव्ह फीडबॅक प्रणाली आहे. यामुळे लाल पेशींची संख्या गरजेनुसार कमी जास्त होत राहते. खूपच छान सिस्टम आहे ही. आता एका महत्वाच्या व्यावहारिक गोष्टीकडे येऊया. रक्तगट, ब्लड ग्रुप्स. हे रक्त देताना खूप महत्वाचे ठरतात. एबीओ प्रणाली काय आहे नक्की? आपल्या लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर काही विशिष्ट प्रकारची प्रथिनं किंवा शर्करा चिकटलेल्या असतात, ज्यांना अँटीजन म्हणतात. हे आपल्याला आपल्या आई-वडिलांकडून आनुवंशिकतेने मिळतात.
एबीओ प्रणालीत 2 मुख्य अँटीजन आहेत, ए अँटीजन आणि बी अँटीजन. जर पेशींवर फक्त ए असेल तर रक्तगट ए, फक्त बी असेल तर रक्तगट बी, दोन्ही असतील तर ए बी आणि दोन्ही नसतील तर रक्तगट ओ. आणि मग अँटीबॉडीजचं काय? गंमत इथेच आहे. आपल्या रक्तात म्हणजे प्लाझ्मामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॉडीज तयार होतात, पण त्या आपल्या स्वतःच्या अँटीजनच्या विरोधात नसतात. म्हणजे समजा तुमचा रक्तगट ए आहे, पेशींवर ए अँटीजन, तर तुमच्या प्लाझ्मामध्ये अँटी बी अँटीबॉडी असेल. जर बी रक्तगट असेल तर अँटी ए अँटीबॉडी असेल. एबी गटात दोन्ही अँटीजन असल्यामुळे अँटीबॉडी नसते आणि ओ गटात दोन्ही अँटीजन नसल्यामुळे अँटी ए आणि अँटी बी दोन्ही अँटीबॉडीज असतात. अच्छा, म्हणून चुकीचं गटाचं रक्त चालत नाही. काय होतं नक्की? समजा ए गटाच्या माणसाला बी गटाचं रक्त दिलं तर स्वीकारणाऱ्याच्या रक्तातल्या अँटी बी अँटीबॉडीज दात्याच्या बी पेशींवर हल्ला करतील. त्या पेशी एकत्र चिकटतील, ॲग्लुटिनेशन आणि फुटतील, हिमोलायसिस. यामुळे गंभीर प्रतिक्रिया येऊ शकते. ताप, थंडी, श्वास घ्यायला त्रास, किडनी फेल्युअर आणि मृत्यूसुद्धा येऊ शकतो. म्हणून रक्तगट जुळवणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणूनच ओ गटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात, कारण त्यांच्या पेशींवर अँटीजन नाही. आणि ए बी गटाला युनिव्हर्सल रिसिपियंट म्हणतात, कारण त्यांच्या रक्तात अँटीबॉडी नाहीत. बरोबर? हो, तसं ढोबळमानाने म्हटलं जातं. ओ निगेटिव्ह रक्त सहसा तातडीच्या परिस्थितीत वापरलं जातं, कारण त्यात ए, बी किंवा RH अँटीजन नसतो आणि AB पॉझिटिव्ह व्यक्ती कुणाचाही रक्त घेऊ शकते असं मानलं जातं. पण हे अगदी 100% खरं नाही, कारण इतरही अनेक अँटीजन सिस्टम्स आहेत. त्यामुळे सुरक्षिततेसाठी रक्त देण्यापूर्वी रक्तगट तपासणीसोबतच क्रॉस मॅचिंग करणं हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे. क्रॉस मॅचिंग म्हणजे काय? त्यात दात्याच्या रक्ताचा थोडा नमुना आणि स्वीकारणाऱ्याच्या रक्ताचा थोडा नमुना प्रयोगशाळेत एकत्र मिसळून पाहतात की काही रिॲक्शन येत नाहीये ना, ती खरी खात्री असते. ओके. आणि दुसरी महत्वाची प्रणाली म्हणजे RH प्रणाली. हो, RH प्रणालीतला सगळ्यात महत्वाचा अँटीजन आहे RH-D. जर हा अँटीजन लाल पेशींवर असेल तर व्यक्ती RH पॉझिटिव्ह, RH+ आणि नसेल तर RH निगेटिव्ह, RH-. भारतात साधारण 95% लोक RH+ आहेत. एबीओ प्रमाणे RH निगेटिव्ह व्यक्तीच्या रक्तात नैसर्गिकरित्या अँटी RH अँटीबॉडी नसते. पण जर RH निगेटिव्ह व्यक्तीच्या शरीरात RH+ रक्त आलं, उदाहरणार्थ रक्तसंक्रमणाने किंवा गरोदरपणात, तर तिचं शरीर अँटी RH अँटीबॉडीज तयार करू शकतं. आणि याचा परिणाम तुम्ही म्हणाला तसा गरोदरपणात दिसतो? हिमोलिटिक डिसीज ऑफ द न्यूबॉर्न. हो, जर आई RH निगेटिव्ह असेल आणि वडील RH पॉझिटिव्ह असतील तर बाळ RH पॉझिटिव्ह असू शकतं. पहिल्या गरोदरपणात सहसा बाळाला त्रास होत नाही, पण प्रसूतीच्या वेळी किंवा गरोदरपणात कधीतरी बाळाच्या काही लाल रक्तपेशी आईच्या रक्तात मिसळू शकतात. यामुळे आईचं शरीर त्या RH पॉझिटिव्ह पेशींविरुद्ध अँटी RH अँटीबॉडीज तयार करतं. या अँटीबॉडीज आईच्या शरीरात राहतात. आणि मग दुसऱ्या गरोदरपणात प्रॉब्लेम येतो? बरोबर. जर दुसरं बाळपण RH पॉझिटिव्ह असेल तर आईच्या शरीरात आधीच तयार असलेल्या अँटी RH अँटीबॉडीज प्लेसेंटामधून बाळाच्या रक्तात जातात आणि बाळाच्या लाल रक्तपेशींवर हल्ला करतात. यामुळे बाळाला जन्मावेळी किंवा जन्मानंतर गंभीर अनेमिया, कावीळ आणि इतर समस्या होऊ शकतात. पण सुदैवाने आता यावर चांगला प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोणता उपाय? RH आईला गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर लगेच अँटी-D नावाचं इंजेक्शन देतात. हे इंजेक्शन आईच्या रक्तात मिसळलेल्या बाळाच्या RH पॉझिटिव्ह पेशींना नष्ट करतं, ज्यामुळे आईचं शरीर स्वतःहून अँटीबॉडीज बनवत नाही. त्यामुळे पुढच्या गरोदरपणात बाळाला धोका राहत नाही. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे. चला, आता लाल पेशी आणि रक्तगटांकडून आपण पांढऱ्या रक्तपेशींकडे वळूया. यांचं मुख्य काम काय? पांढऱ्या रक्तपेशी किंवा ल्युकोसाइट्स या आपल्या शरीराच्या सुरक्षा रक्षक आहेत. आपलं सैन्य आहे ते. त्यांचं मुख्य काम आहे शरीराचं संरक्षण करणं. बाहेरून येणारे जंतू, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, परजीवी, पॅरासाइट्स आणि शरीरातच तयार होणाऱ्या अनावश्यक गोष्टी जसे उदाहरणार्थ कर्करोगाच्या पेशी, मृत पेशींचा कचरा यांना ओळखून नष्ट करणं. या लाल पेशींपेक्षा वेगळ्या कशा असतात? या लाल पेशींपेक्षा मोठ्या असतात, त्यांच्यात केंद्रक असतं आणि त्या संख्येने खूप कमी असतात. रक्ताच्या एकूण घनफळाच्या फक्त 1% कमी. पण त्यांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराचं काम वेगळं आहे. त्यांचे मुख्य प्रकार कोणते?
त्यांचे 2 मुख्य गट केले जातात, त्यांच्या सायटोप्लाझममध्ये कण ग्रॅन्युल्स आहेत की नाही यावरून. ग्रॅन्युलोसाइट्स कण असलेले आणि एग्रॅन्युलोसाइट्स कण नसलेले. आधी ग्रॅन्युलोसाइट्सबद्दल सांगा. फिल्स या सगळ्यात जास्त प्रमाणात 40 ते 75% आढळणाऱ्या पांढऱ्या पेशी आहेत. या आपल्या शरीराच्या पहिल्या फळीचे सैनिक आहेत. खास करून बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं की या लगेच तिथे पोहोचतात. आणि काय करतात त्या? त्या बॅक्टेरियाला गिळून टाकतात. ह्या प्रक्रियेला फॅगोसायटोसिस म्हणतात. त्या खूप सक्रिय असतात आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतीतून बाहेर पडून संसर्ग झालेल्या ऊतींपर्यंत जाऊ शकतात. आपण जो पू पाहतो जखमेत, तो काय असतो मग? पूमध्ये मुख्यतः मृत झालेले न्यूट्रोफिल्स, त्यांनी गिळलेले आणि मारलेले बॅक्टेरिया आणि खराब झालेल्या ऊतींचे कण असतात. ओके. दुसरा प्रकार इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स. यांचं प्रमाण कमी असतं, 1 ते 4%. यांचं मुख्य काम परजीवी जंतू, विशेषतः कृमी, वर्म्स यांच्या विरुद्ध लढणं आहे. तसेच ॲलर्जिक प्रतिक्रियांमध्ये पण यांची भूमिका असते. त्या कधीकधी दाह कमी करायला मदत करतात. आणि तिसरा प्रकार बेसोफिल्स. बेसोफिल्स या सर्वात कमी प्रमाणात असतात, 0.5 ते 1%. या सुद्धा ॲलर्जी आणि दाह प्रक्रियेशी संबंधित आहेत. त्यांच्या कणांमध्ये हिस्टमिन नावाचा रसायन असतं, ज्यामुळे दाह वाढतो आणि रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यांच्यात हेपरिन नावाचा घटक पण असतो, जो रक्त गोठायला विरोध करतो. हे झालं ग्रॅन्युलोसाइट्स. आता ॲग्रॅन्युलोसाइट्स. ॲग्रॅन्युलोसाइट्समध्ये कण नसतात. यात 2 मुख्य प्रकार आहेत, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. मोनोसाइट्स या आकाराने सगळ्यात मोठ्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, 2 ते 8%. त्या रक्तात फिरत असताना काही प्रमाणात फॅगोसाइटिक असतात, पण त्यांचं खरं सामर्थ्य दिसतं जेव्हा त्या रक्तातून बाहेर पडून ऊतींमध्ये जातात. ऊतींमध्ये जाऊन काय बनतात त्या? त्या मॅक्रोफेज बनतात. मॅक्रोफेज म्हणजे मोठे खाणारे. या अत्यंत शक्तिशाली फॅगोसाइट्स आहेत. त्या जंतू, मृत पेशी, पेशींचा कचरा, अगदी कर्करोगाच्या पेशींना पण गिळून नष्ट करतात. आपल्या प्रतिकार प्रणालीत त्यांची खूप मोठी भूमिका आहे. काही मॅक्रोफेज एका जागी स्थिर राहतात, जसं यकृत, प्लीहा, फुफ्फुसे, मेंदू. या सगळ्या मिळून एक जाळं तयार होतं, ज्याला रेटिक्युलो एंडोथिलियल सिस्टीम म्हणतात. अच्छा. आणि दुसरा एग्रॅन्युलोसाइट प्रकार लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स या मोनोसाइट्सपेक्षा लहान असतात, 20 ते 40%. या आपल्या विशिष्ट प्रतिकारशक्तीचा कणा आहेत. काही रक्तात फिरतात, पण बहुतेक लिम्फ नोड्स, प्लीहा, टॉन्सिल्स अशा लिम्फॉइड ऊतींमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. यांचे पण प्रकार आहेत का? हो, यांचे मुख्य 2 प्रकार आहेत, डी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. दोघांचीही भूमिका खूप महत्वाची आणि वेगळी आहे. बी लिम्फोसाइट्स अँटीबॉडीज तयार करतात, ज्या रक्तामध्ये फिरून विशिष्ट जंतूंना किंवा विषाणूंना चिकटतात आणि त्यांना निष्क्रिय करतात. टी लिम्फोसाइट्सचे पण अनेक उपप्रकार आहेत. काही थेट संक्रमित पेशींना मारतात, किलर टी सेल्स, तर काही इतर प्रतिकार पेशींना मदत करतात किंवा नियंत्रित करतात, हेल्पर टी सेल्स, रेग्युलेटरी टी सेल्स. म्हणजे पांढऱ्या पेशींची ही टीम किती वेगवेगळ्या प्रकारे आपलं संरक्षण करते. खरंच खूपच गुंतागुंतीचं आणि प्रभावी आहे हे. अगदी. आणि या सगळ्या पेशींचं प्रमाण आणि कार्य योग्य असणं खूप गरजेचं आहे. आता येऊयात तिसऱ्या प्रकारच्या पेशींकडे, प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स. ह्यांचं काय काम? प्लेटलेट्स या खरं तर पूर्ण पेशी नाहीत. त्या अस्थिमज्जेतील मेगाकॅरिओसाइट्स नावाच्या खूप मोठ्या पेशींचे छोटे छोटे तुकडे आहेत. त्या लाल किंवा पांढऱ्या पेशींपेक्षा खूप लहान असतात आणि त्यांच्यात केंद्रक नसतं. आणि यांचं मुख्य काम काय? महत्वाचं काम आहे रक्तस्राव थांबवणे. बरं. या प्रक्रियेला हेमोस्टॅसिस म्हणतात. म्हणजे आपल्याला जखम झाली की रक्त थांबतं, ते यांच्यामुळे. हो, त्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. जेव्हा एखादी रक्तवाहिनी फुटते किंवा तिला इजा होते, तेव्हा तिथे प्लेटलेट्स लगेच जमा होतात. ही रक्त थांबण्याची प्रक्रिया नक्की कशी होते? ती फक्त प्लेटलेट जमा झाल्याने होते का? नाही, ती एक मल्टीस्टेप प्रक्रिया आहे. थोडक्यात सांगायचं तर, 1. वाहिका आकुंचन, वासोकन्स्ट्रिक्शन. इजा झाल्यावर रक्तवाहिनी लगेच आकुंचन पावते. यामुळे त्या भागातून होणारा रक्तप्रवाह कमी होतो. इजा झालेल्या पेशी आणि प्लेटलेट्स काही रसायनं सोडतात, ज्यामुळे हे आकुंचन होतं. ओके, पहिली स्टेप.
पुढे बरोबर प्लेटलेट प्लग निर्मिती, इजा झालेल्या ठिकाणी रक्तवाहिनीची आतली गुळगुळीत त्वचा एंडोथेलियम खराब होते आणि खालचे घटक उघडे पडतात. या उघड्या पडलेल्या भागाला प्लेटलेट्स चिकटायला लागतात. चिकटलेल्या प्लेटलेट्स सक्रिय होतात आणि आणखी रसायनं जसं ADP सोडतात, ज्यामुळे अजून जास्त प्लेटलेट्स तिथे आकर्षिल्या जातात आणि एकमेकांना चिकटतात. हा एक पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. यामुळे तिथे लवकरच एक तात्पुरता प्लग किंवा बुच तयार होतो. हा लहानशा रक्तस्रावासाठी पुरेसा असू शकतो. अच्छा, पण मोठ्या जखमेसाठी फक्त प्लग पुरेल का? नाही, त्यासाठी तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे 3 रक्त गोठणे. अच्छा. कोॲग्युलेशन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. यात आपल्या प्लाझ्मामध्ये विरघळलेले अनेक प्रथिनं, ज्यांना क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणतात, जवळपास 13 फॅक्टर्स आहेत, एका विशिष्ट क्रमाने सक्रिय होतात. एका फॅक्टरने दुसऱ्याला सक्रिय करायचं असं करत ही साखळी पुढे जाते. डॉमिनो इफेक्ट सारखं. अगदी तसंच. या साखळीच्या शेवटी प्रोथ्रॉम्बिन नावाच्या घटकाचं थ्रॉम्बिनमध्ये रूपांतर होतं आणि मग हे थ्रॉम्बिन प्लाझ्मामधील विरघळलेल्या फायब्रिनोजेनचं रूपांतर न विरघळणाऱ्या फायब्रिनच्या धाग्यांमध्ये करतं. हे फायब्रिनचे धागे त्या प्लेटलेट प्लग भोवती एक जाळं विणतात. या जाळ्यात लाल आणि पांढऱ्या पेशी अडकतात आणि एक पक्की मजबूत गुठळी तयार होते. ही गुठळी रक्तस्राव पूर्णपणे थांबवते. अरे वा, ही प्रक्रिया खूपच जटिल दिसतीये. यासाठी काही खास लागतं का? हो, या क्लॉटिंग फॅक्टर्सपैकी काही फॅक्टर्स यकृतामध्ये तयार होण्यासाठी व्हिटॅमिन के ची गरज असते. आणि रक्त गोठल्यावर ती गुठळी तशीच राहते का? नाही, जखम भरून यायला लागली की ती गुठळी हळूहळू विरघळवली जाते. या प्रक्रियेला 4 फायब्रिनोलायसिस म्हणतात. यासाठी पण शरीरात वेगळी यंत्रणा आहे, जी फायब्रिनच्या जाळ्याला तोडून टाकते, जेणेकरून रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होऊ शकेल. म्हणजे रक्त गोठवणं आणि नंतर ती गुठळी विरघळवणं दोन्ही प्रक्रिया शरीरात आहेत. पण मग शरीरात उगाचच म्हणजे जखम नसताना गुठळ्या का होत नाहीत? नाहीतर सगळं रक्तच गोठून जायचं? बरोबर प्रश्न आहे. यासाठी पण नियंत्रण प्रणाली कंट्रोल मेकॅनिझम्स आहेत. एकतर निरोगी रक्तवाहिन्यांचं आतलं अस्तर एंडोथेलियम खूप गुळगुळीत असतं आणि ते असे काही घटक तयार करतं जे प्लेटलेट्सना चिकटू देत नाहीत आणि क्लॉटिंगला विरोध करतात. दुसरं म्हणजे आपल्या रक्तात नैसर्गिकरित्या काही अँटीकोॲग्युलेंट्स असतात, म्हणजे रक्त गोठण्यास विरोध करणारे घटक, जसं की अँटीथ्रॉम्बिन आणि हेपॅरिन, जे बेसोफिल्स पण तयार करतात. हे क्लॉटिंग फॅक्टर्सना मर्यादेत ठेवतात. त्यामुळे रक्त फक्त गरजेच्या ठिकाणी आणि गरजेपुरतंच गोठतं. हे संतुलन फार महत्वाचं आहे. हे सगळं ऐकून रक्ताच्या कार्याची व्याप्ती आणि गुंतागुंता लक्षात येते. खरंच अद्भुत आहे. आता आपण रक्ताशी संबंधित काही सामान्य आजारांवर किंवा विकारांवर बोलूया. सुरुवात ॲनिमियापासून करूया, कारण हा शब्द खूप ऐकतो आपण. हो, ॲनिमिया म्हणजे काय? तर रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होणं. हे एकतर लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे होतं, किंवा प्रत्येक पेशीतील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे होतं, किंवा हिमोग्लोबिन सदोष असल्यामुळे होतं. याची कारणं काय असू शकतात? कारणं अनेक असू शकतात. एकतर लाल पेशींची निर्मितीच कमी होणं. याचं सगळ्यात कॉमन कारण आहे लोहाची कमतरता. आयरन डेफिशियन्सी ॲनिमिया. कारण हिमोग्लोबिनसाठी लोह लागतं. आहारात लोहाची कमतरता, जास्त रक्तस्राव, उदाहरणार्थ महिलांमध्ये मासिक पाळीत किंवा जंत झाल्यास, गरोदरपणात वाढलेली गरज किंवा अन्नातून लोहाचं शोषण नीट न होणं, यामुळे हे होऊ शकतं. यात काय होतं? यात लाल पेशी आकाराने लहान होतात आणि त्यांचा रंग फिक्का दिसतो. मायक्रोसिटिक हायपोक्रोमिक ॲनिमिया. आणखी कोणते प्रकार आहेत ॲनिमियाचे? म्हणजे व्हिटॅमिन B12 किंवा फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया. याला मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतात. यात पेशी तयार होताना DNA संश्लेषण नीट होत नाही. त्यामुळे पेशी मोठ्या आणि अपरिपक्व मेगॅलोब्लास्ट्स बनतात, ज्या नाजूक असतात आणि लवकर फुटतात. B12च्या कमतरतेचं एक कारण पर्निशियस ॲनिमिया असू शकतं, ज्यात पोटात B12 शोषणासाठी लागणारा घटक इंट्रिन्सिक फॅक्टर तयार होत नाही. फॉलिक ॲसिडची कमतरता आहारातल्या त्रुटींमुळे किंवा काही औषधांमुळे होऊ शकते. अस्थिमज्जेचा प्रॉब्लेममुळे पण ॲनिमिया होऊ शकतो का? हो, ॲप्लास्टिक ॲनिमिया नावाचा एक गंभीर प्रकार आहे, ज्यात अस्थिमज्जाच निकामी होते.
त्यामुळे फक्त लाल पेशीच नाही तर पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स पण कमी होतात. याला पॅनसायटोपेनिया म्हणतात. हे काही औषधं, केमिकल्स, रेडिएशन किंवा व्हायरस इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. आणि लाल पेशी जास्त प्रमाणात नष्ट झाल्यामुळे पण ॲनिमिया होतो? बरोबर. त्याला हिमोलायटिक ॲनिमियाज म्हणतात. यात लाल पेशी त्यांच्या 120 दिवसांच्या आयुष्याआधीच फुटतात. याची काही कारणं जन्मजात असू शकतात, जसं सिकल सेल ॲनिमिया. यात हिमोग्लोबिनच्या रचनेत दोष असल्यामुळे पेशींचा आकार विळ्यासारखा होतो. या पेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडकू शकतात, ज्यामुळे रक्तप्रवाह थांबतो आणि तीव्र वेदना होतात. थॅलेसिमिया हा पण एक अनुवंशिक प्रकार आहे, ज्यात हिमोग्लोबिनची निर्मिती सदोष होते. काही हिमोलायटिक ॲनिमिया नंतर होतात, अक्वायर्ड, जसे की काही औषधं, इन्फेक्शन, ऑटोइम्युन डिसीज, ज्यात शरीर स्वतःच्याच लाल पेशींविरुद्ध अँटीबॉडीज बनवतं किंवा चुकीचं रक्त दिल्यास होणारी रिॲक्शन. ॲनिमियाची सामान्य लक्षणं काय असतात? थकवा येणं, धाप लागणं, चक्कर येणं, त्वचा फिक्कट दिसणं, हृदयाचे ठोके वाढणं, टॅकिकार्डिया, ही काही सामान्य लक्षणं आहेत. ॲनिमियाच्या उलट पण काही होतं का? म्हणजे लाल पेशी जास्त होणं? पॉलिसायथेमिया. पण खरं पॉलिसायथेमिया हे एकतर नैसर्गिक असू शकतं, जसं खूप उंचीवर राहणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सिजन कमी असल्यामुळे होतं, किंवा ते पॅथॉलॉजिकल असू शकतं, म्हणजे अस्थिमज्जेच्या काही आजारांमुळे किंवा कर्करोगामुळे लाल पेशींची निर्मिती अनियंत्रितपणे वाढते. आता पांढऱ्या पेशींच्या विकारांबद्दल बोलूया. त्यांची संख्या कमी जास्त झाल्यास काय होतं? पांढऱ्या पेशींची संख्या नॉर्मलपेक्षा कमी झाल्यास 4000 मिलीमीटर क्यूब, त्याला ल्युकोपेनिया म्हणतात. यात जर न्यूट्रोफिल्सची संख्या खूप कमी झाली, न्यूट्रोपेनिया, तर शरीराची जंतूंची लढण्याची क्षमता खूप कमी होते आणि गंभीर इन्फेक्शनचा धोका वाढतो. हे काही औषधं, उदाहरणार्थ किमोथेरपी, रेडिएशन, अस्थिमज्जेचे आजार किंवा काही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतं. आणि संख्या वाढल्यास? संख्या वाढल्यास 11,000 mm³ जास्त जर ह्या झाल्या, त्याला ल्युकोसायटोसिस म्हणतात. हे अनेकदा इन्फेक्शनला शरीराने दिलेला नैसर्गिक प्रतिसाद असतो, जो तात्पुरता असतो. पण जर संख्या खूप जास्त आणि सतत वाढलेली राहत असेल, तर ते एखाद्या गंभीर आजाराचं, जसं की ल्युकेमियाचं लक्षण असू शकतं. ल्युकेमिया म्हणजे काय? तो रक्ताचा कर्करोग असतो का? हो, ल्युकेमिया हा अस्थिमज्जेचा आणि रक्ताचा कर्करोग आहे. यात एका विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची किंवा त्यांच्या पूर्वगामी पेशींची अनियंत्रित आणि प्रचंड वाढ होते. या कॅन्सर पेशी अस्थिमज्जेत इतक्या वाढतात की त्या नॉर्मल लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्सच्या निर्मितीला जागाच देत नाहीत. त्यामुळे ॲनिमिया, इन्फेक्शनचा वाढता धोका, कारण कॅन्सर पेशी निरुपयोगी असतात, आणि रक्तस्राव, प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे होतो. ल्युकेमियाचे प्रकार असतात का? हो, त्याचे मुख्यत्वे 2 आधारांवर प्रकार केले जातात. एक म्हणजे तो किती वेगाने वाढतो, तीव्र, ॲक्यूट किंवा दीर्घकालीन, क्रॉनिक. आणि दुसरं म्हणजे कोणत्या प्रकारच्या पेशींमध्ये कॅन्सर झाला आहे, मायलॉइड किंवा लिम्फॉइड. त्यामुळे AML, ALL हे तीव्र प्रकार, लहान मुलांमध्ये ALL जास्त दिसतो. आणि CML, CLL हे सहसा प्रौढांमध्ये दिसणारे दीर्घकालीन प्रकार, असे मुख्य प्रकार आहेत. आता रक्तस्रावाशी संबंधित विकारांबद्दल बोलूया. यात प्लेटलेट्सचा संबंध असतो का? हो, नक्कीच. प्लेटलेट्सची संख्या खूप कमी झाल्यास 150,000 mm³, विशेषतः 30,000 50,000 mm³ झाल्यास गंभीर, त्याला थ्रॉम्बोसायटोपिनिया म्हणतात. यामुळे अगदीच सहजपणे रक्तस्राव होऊ शकतो. त्वचेखाली लहान लाल किंवा जांभळट डाग, पिटिचिया और पुरप्युरा दिसू शकतात. हिरड्यांमधनं किंवा नाकातून रक्त येऊ शकतं किंवा जास्त मासिक पाळी येऊ शकते. अगदी किरकोळ जखमेतूनही खूप रक्त जाऊ शकतं. याची कारणं काय असू शकतात? एकतर प्लेटलेट्सची निर्मिती कमी होणं, उदाहरणार्थ ॲप्लास्टिक ॲनिमिया, ल्युकेमिया, काही औषधं, रेडिएशन, किंवा त्या जास्त प्रमाणात नष्ट होणं. याचे एक उदाहरण म्हणजे ऑटोइम्युन थ्रोम्बोसायटोपेनिक परप्युरा, ITP, ज्यात शरीर प्लेटलेट्स विरुद्ध अँटीबॉडीज बनवतं आणि त्यांना नष्ट करतं. आणि क्लॉटिंग फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे होणारे विकार? हो, ते पण महत्वाचे आहेत. आपण व्हिटॅमिन के बद्दल बोललो होतो, जे काही क्लॉटिंग फॅक्टर्स IV, IX आणि X तयार करण्यासाठी यकृतांना लागतं. जर व्हिटॅमिन केची कमतरता असेल, उदाहरणार्थ नवजात बालकांमध्ये किंवा यकृताच्या आजारात किंवा फॅट शोषण नीट होत नसेल, तर हे फॅक्टर्स कमी होतात आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडते. याशिवाय काही जन्मजात विकार पण आहेत, ज्यात क्लॉटिंग फॅक्टर्समध्ये दोष असतो. हिमोफिलिया हा त्यातलाच एक आहे का? अगदी बरोबर.
हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे जो X गुणसूत्राशी संबंधित आहे, ज्यामुळे पुरुषांमध्ये जास्त दिसतो. हिमोफिलिया ए मध्ये फॅक्टर 8 ची कमतरता असते आणि हिमोफिलिया बी मध्ये फॅक्टर 9 ची. यामुळे रक्त सहजपणे गोठत नाही आणि रुग्णांना विशेषतः सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वारंवार आणि गंभीर रक्तस्राव होतो. व्हॉन विलिब्रँड डिसीज हा पण एक सामान्य अनुवंशिक रक्तस्राव विकार आहे, ज्यात व्हॉन विलिब्रँड फॅक्टर नावाच्या घटकाची कमतरता किंवा दोष असतो, जो प्लेटलेट्सना चिकटायला आणि फॅक्टर 8 ला स्थिर ठेवायला मदत करतो. म्हणजे रक्तस्रावाचे विकार प्लेटलेट्स किंवा क्लॉटिंग फॅक्टर्स या दोन्हींच्या समस्येमुळे होऊ शकतात. हो, आणि कधीकधी परिस्थिती इतकी बिघडते की शरीरात एकाच वेळी अनावश्यक गुठळ्या आणि रक्तस्राव दोन्ही होतात. याला DIC डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन DIC म्हणतात. हे खूप गंभीर असतं आणि सहसा तीव्र इन्फेक्शन्स, गंभीर इजा किंवा काही कॅन्सर्समध्ये होतं. बापरे, म्हणजे रक्त आणि त्याचे विकार हा विषय खूपच मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. आपण प्लाझ्मा आणि त्यातील घटक पाहिले, लाल पेशींचं ऑक्सिजन वहन आणि रक्तगट समजून घेतले, पांढऱ्या पेशींची संरक्षण यंत्रणा पाहिली आणि प्लेटलेट्सचं रक्तस्राव थांबवण्याचं महत्त्वाचं काम पण पाहिलं. आणि हे पण पाहिलं की या अत्यंत नाजूक आणि एकमेकांवर अवलंबून असलेल्या प्रणालीमध्ये थोडा जरी बिघाड झाला तर ॲनिमिया, ल्युकेमिया, इन्फेक्शनचा वाढता धोका किंवा रक्तस्रावासारखे किती वेगवेगळे आणि गंभीर परिणाम होऊ शकतात. खरंच, रक्ताचं प्रत्येक कार्य, मग ते ऑक्सिजन पुरवणं असो, जंतूंशी लढणं असो किंवा रक्तस्राव थांबवणं असो, किती महत्त्वाचं आणि एकमेकांशी जोडलेलं आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं. अगदी. आपल्या शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी रक्ताचं हे संतुलन किती आवश्यक आहे हे यातून दिसतं. आपण पाहिलं की रक्त गोठणं किंवा रोग प्रतिकार प्रतिसाद यासारख्या प्रक्रिया किती काटेकोरपणे नियंत्रित केल्या जातात. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो. आपली रोजची जीवनशैली, आपलं खाणं-पिणं, जसं आपण लोहाचं सेवन किंवा व्हिटॅमिन्सबद्दल बोललो, आपण ज्या वातावरणात राहतो तिथली हवा, उंची, रसायनांचा संपर्क, या सगळ्या गोष्टी नकळतपणे, अगदी हळूहळू या रक्ताच्या नाजूक संतुलनावर कसा परिणाम करत असतील. म्हणजे कोणताही मोठा आजार दिसायच्या आधीच आतमध्ये काही सूक्ष्म बदल होत असतील का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच. यावर अजून संशोधन आणि विचार करायला खूप वाव आहे. आजच्या या सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही खूप मजा आली. धन्यवाद.